वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्वांचं स्वागत करत आहे. तर आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत शास्त्रीय नृत्य म्हणजेच क्लासिकल डान्स फॉर्म. ठीक आहे. तर याची सुरुवात कशी झाली किंवा याचं जे होतं त्याला आपण काय म्हणू शकतो की कोणती एक ग्रंथ होता ज्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे आणि त्यानंतर जे आहे जर पाहिलं असेल तर याच्याबद्दल जे काही अजून कोणते बुक्स अवेलेबल आहेत का किंवा ग्रंथ अवेलेबल आहेत का आणि याचा उदय झाला आणि त्यानंतर जे आहे क्लासिकल डान्स फॉर्म जे आहे तर टोटल 8 आहेत. आणि पण असं आहे की जर पाहिलं असेल ना म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो की जे तुमचं संस्कृती मंत्रालय आहे त्यांच्या म्हणण्यानुसार 9 आहेत. ठीक आहे. पण अकादमीच्या म्हणण्यानुसार जे आहे ना तर 8 आहेत. ठीक आहे. तर आपण शास्त्रीय नृत्य जे आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काही डान्स फॉर्म पाहणार आहोत आणि नंतरचे जे काही क्लासिकल डान्स फॉर्म आहेत किंवा जे काही शास्त्रीय नृत्य आहे हे सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत. हे पार्ट पहिला आहे. ठीक आहे. तर तर आता याच्यामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला आता हे जे आहे ना तर असं समजलं जात असते की नाट्यशास्त्र. ठीक आहे. जे नाट्यशास्त्र जे आहे ना तर हा पहिला ग्रंथ होता कशावरचा, नृत्यावरचा. असंच नाही की फक्त नृत्यावरचाच, तर तो जो आहे नृत्य, नाट्य आणि संगीत यावरील सुद्धा जो आहे हा पहिला ग्रंथ होता नाट्यशास्त्र. आता नाट्यशास्त्र लिहिलं कोणी होतं तर नाट्यशास्त्र हे जे आहे तर हे भरतमुनी यांनी लिहिलेलं होतं. आता नाट्यशास्त्र जे आहे सुरुवातीला तयार करण्यामागचं रिझन काय होतं की आता नाट्यशास्त्र भरतमुनी यांनी जे आहे स्वतःहून नव्हतं लिहिलं. म्हणजेच काय स्वतःहून नव्हतं लिहिलं म्हणजे काय स्वतःच्या इच्छेनुसार नव्हतं लिहिलं. त्यांना जे आहे म्हणजे अशी एक मायथॉलॉजिकल स्टोरी आहे किंवा पौराणिक एक कथा आहे त्या पौराणिक कथेनुसार असं आहे की ब्रह्म जे होते तर ब्रह्म यांनी जे आहे तर भरतमुनी यांना सांगितलं की तुम्ही जे आहे एक नाट्यशास्त्र नावाचं किंवा नाट्यशास्त्र म्हटल्यापेक्षा एक वेद तयार करा जो मनोरंजनासाठी असेल. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं मग ठीक आहे हे एक वेद तयार करण्याचं त्यांनी ठरवलं. तर मग त्याला जे आहे नाट्यशास्त्र किंवा नाट्यवेद असं म्हटलं जाते. ठीक आहे. म्हणजे नाट्यशास्त्राला नाट्यवेद सुद्धा जे आहे असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर तसंच की नाट्यशास्त्राच्या कथेनुसार ब्रह्मदेवाच्या सांगण्यावर भरतमुनी यांनी 5वा वेद लिहिला ज्याला नाट्यवेद असे म्हणतात. आता ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून जे आहे तर मग त्यांनी काय केलं नाट्यवेद जेव्हा त्यांनी लिहिला तर नाट्यवेद लिहित असताना त्यांनी जे अगोदरचे जे वेद होते ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे, ठीक आहे, अथर्ववेद आहे, तर या प्रत्येक वेदामधून त्यांनी काही ना काही घेतलं आणि ते काही ना काही घेतल्यानंतर जे आहे त्यांनी एक कंपोज केला किंवा एक जे आहे नवीन वेद तयार केला त्याला नाट्यवेद म्हटलं जाते. तर त्यांनी काय घेतलेलं होतं आता प्रत्येक आता असं आहे का ऋग्वेदमधून काय घेतलं, यजुर्वेदमधून काय घेतलं, सामवेद आणि अथर्ववेद याच्यामधून काय घेतलं. आता ऋग्वेदमधून जे आहे त्यांनी काय घेतलं पाठ्य. तर पाठ्य म्हणजे काय शब्द. यजुर्वेदमधून काय घेतलं त्यांनी हावभाव म्हणजेच तुमचं अभिनय. त्यानंतर आहे सामवेदमधून काय घेतलं गीत म्हणजे तुमचं संगीत आणि अथर्ववेदमधून भावना म्हणजे रस. म्हणजे हे जे आहे हे नावं आहेत म्हणजे त्या आपल्या याच्यामध्ये जे तुमचे वेद सांगितले आहेत त्याच्यामधले नावं आहेत पण त्याचा मिनिंग जो आहे तो हा आहे शब्द, हावभाव, संगीत, भावना. तर असं करून जे आहे त्यांनी काय केलं हे सर्व करून एक नवीन वेद तयार केला त्याला काय म्हटलं जाते नाट्यवेद. ठीक आहे. नवीन वेद तयार केला त्याला काय म्हटलं जाते नाट्यवेद. तर नाट्यवेद नावाचा एक नवीन त्यांनी एक वेद तयार केला आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं, त्याचं उद्दिष्ट फक्त एवढंच होतं की त्याला काय म्हणू शकतो आपण मनोरंजनाकरिता जे आहे तर याचा उपयोग होईल या वेदाचा त्याकरिता जे आहे आणि त्यांनी ते कोणाच्या सांगण्यावरून ब्रह्म यांच्या सांगण्यावरून केलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आता जेव्हा आपण पाहतो तर आता काय आहे की नृत्य जे असते तर नृत्याचे काही जे आहे पैलू असते आणि काही घटक असते. ठीक आहे. आता नृत्याचे 2 पैलू आहेत. पहिलं म्हणजे तांडव आणि दुसरं म्हणजे लास्य. तांडव आणि लास्य. आता तांडव जे आहे ना तर असं आहे की तांडवमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक असते तुमचा आनंद तांडव आणि एक असते तुमचा भैरव तांडव. आता भैरव तांडव जो आहे हा जो आहे क्रोधामध्ये केलेला एक म्हणजे डान्स आहे तर त्याला म्हटलं जात असते भैरव तांडव आणि जो आनंदामध्ये केला जात असतो त्याला म्हटलं जात असते आनंद तांडव. ठीक आहे. तर याच्यामध्ये भैरव तांडवला शिव तांडव सुद्धा म्हटलं जाते. तर तांडव म्हणजे भगवान शिवाची जोशपूर्ण आणि क्रोधयुक्त नृत्य. म्हणजेच काय आहे की जोशपूर्ण आणि क्रोधयुक्त नृत्य म्हणजेच काय आहे तांडव. आणि हा जो आहे हा मर्दानी पैलू आहे. ठीक आहे. किंवा आपण म्हणू शकतो की आता ॲक्च्युली जर पाहिलं तांडव केव्हा परफॉर्म झालेलं होतं किंवा केव्हा परफॉर्म केलेलं होतं
शिवजींनी परफॉर्म केलेलं होतं. आता शिवजींनी केव्हा परफॉर्म केलं? ज्या वेळेस जे आहे पार्वती, तर पार्वती यांना सती दिलेलं होतं. तर मग तसं सती दिल्यानंतर त्यांनी जे आहे त्या पार्वती यांना खांद्यावर उचललं आणि खांद्यावर उचलल्यानंतर त्या क्रोधात जे आहे त्यांनी जो आहे डान्स फॉर्म तो जो आहे परफॉर्म केलेला होता किंवा ते जे नृत्य आहे सादर केलेलं होतं ते रागारागात केलं होतं किंवा क्रोधात केलेलं होतं. ठीक आहे. आणि ते नष्टकारी आहे, म्हणजे ते जे तांडव नृत्य जे आहे हे नष्टकारी आहे, कारण की ते रागारागात केलं. रागारागात माणूस काही पण करतो. तर त्यावेळेस जे आहे ब्राह्मणाच्या विनाशाशी संबंधित ते नृत्य आहे. तांडव नृत्य केवळ नृत्य नसून ती शिवाची आवेशपूर्ण, ओजस्वी आणि पुरुषयुक्त नृत्यशैली आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे दुसरं आहे तुमचं आनंद तांडव. जसं तांडवाचे आता ॲक्च्युली जर पाहिलं असाल तर नृत्याचे दोन पैलू आहे, एक म्हणजे तांडव, दुसरं लास्य. पण तांडवाचे सुद्धा दोन भाग आहेत, एक तुमचं शिवतांडव आणि दुसरं तुमचं आनंद तांडव किंवा भैरव तांडव किंवा आनंद तांडव. आता हा जो आहे, आता याच्या विरुद्ध कधी कधी जो आहे तुम्हाला याच्यामध्ये मेन्समध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकते तांडवावर, म्हणजे तांडव जो आहे किंवा तांडव म्हटल्यापेक्षा तुम्हाला तांडवावर स्पेसिफिकली क्वेश्चन विचारला जाऊ शकते किंवा नृत्याच्या पैलूबद्दल किंवा घटकाबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर म्हणून जे आहे त्याचे दोन पैलू तुम्हाला माहीत असले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा समोर पाहणार आहोत घटक हे सुद्धा माहीत असले पाहिजे, म्हणजे त्याच्यावरून जो आहे आणि जास्त क्वेश्चन नाही विचारला जाऊ शकत, 150 वर्डचा क्वेश्चन विचारला जाऊ शकते. ठीक आहे. आता याच्या उलट आहे, आता हा जोशपूर्ण होता किंवा हा ब्राह्मणाच्या विनाशाशी होता. हा जो राहणार आहे पुनर्रचित नृत्य आहे, ब्राह्मणाच्या पुनर्रचनेशी संबंधित आहे. तांडव नृत्यात वीर, रौद्र, भयानक, भीमस्य रसांचा प्राधान्य असते. ठीक आहे. त्यानंतर आहे, आता हे तर झाले शिवजीच्या तांडवाबद्दल किंवा याची उदाहरण. पण तुम्ही जर पाहिलं असाल ना तर फक्त शिवजीनेच तांडव परफॉर्म नव्हतं केला. ठीक आहे. फक्त त्यांनीच तांडवाचं सादरीकरण नव्हतं केलं. तर तुम्ही जर पौराणिक कथेनुसार काय आहे की कृष्ण तांडव जे आहे जो नाग होतं, जो कालिया नाग, तर कालिया नागाच्या तुम्ही हे बऱ्याचदा ऐकलं असेल पौराणिक कथेनुसार की कालिया नाग जो आहे कालिया नागाच्या याच्यावरती डोक्यावरती जो म्हणजे डान्स परफॉर्म केला होता त्याला कृष्ण तांडव म्हटलं जाते. आणि त्यानंतर दुसरा जो आहे इंद्र तांडव. आता इंद्र तांडव जे आहे ना तर म्हणजे आदिनाथ ऋषभदेव जैन धर्माचे जे तीर्थंकर आहे तर त्यांचा जेव्हा जन्म झालेला होता, म्हणजे हे सुद्धा पौराणिक कथा आहे. आता जनरली पहा, बरंचसं जेव्हा तुम्ही कला संस्कृतीमध्ये किंवा आर्ट अँड कल्चरमध्ये जेव्हा शिकता किंवा वाचता तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ह्या पौराणिक कथेनुसार आहे. ठीक आहे. आता जसा आपण जेव्हा आता समोर पाहणार आहोत की मोहिनी अट्टम. आता मोहिनी अट्टनम जो आहे हा डान्स जो आहे पौराणिक कथेवरून एक जेव्हा समुद्र मंथन ची स्टोरी आहे त्याच्यावरून तो उदयास आलेला आहे असं कन्सिडर केलं जात असते. आता हे काय आहे की आता पौराणिक कथा त्या झाल्या नाही झाल्या आपल्याला माहिती नाही, पण त्याच्यानुसार त्याचा उदय झालेला आहे आणि ते कुठे कुठे त्या बुक्समध्ये लिहून ठेवलेलं आहे किंवा ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की फक्त जे आहे ना पेपरमध्ये लिहायचं आहे आणि मार्क्स आपले घेऊन घ्यायचे. ठीक आहे. तर जैन धर्मामध्ये नमूद केल्याप्रमाणे आदिनाथ ऋषभदेव यांचा जन्म झाला तेव्हा इंद्र देवाने तांडव नृत्य सादर केले होते. आणि असं आहे की फक्त आपण जे आहे असं नाही म्हणू शकत की फक्त त्याला काय म्हणतो की फक्त पुरुषांनी जे आहे तांडव सादर केलं. उदाहरणार्थ तुम्हाला जे आहे ना तर फिमेलचं सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला सापडणार. तर फिमेलचं एक्झाम्पल म्हणजे तुमचं कालीमाता. तर कालीमाताचा सुद्धा तुम्ही जो आहे ना तो जेव्हा महिषासुरमर्दिनी किंवा कालीमाता तर जेव्हा ते तुम्ही पाहता तर त्यावेळेस जर पाहिलं असतं तर त्यांनी सुद्धा जे रागारागात किंवा क्रोधात जो आहे तो डान्स परफॉर्म केला होता त्याला सुद्धा तांडव म्हटलं जाते. ठीक आहे. तर म्हणजे एक्सेप्शन्स काही आहेत, अपवाद आहेत आणि इव्हन लास्यला सुद्धा अपवाद आहेत. ठीक आहे. म्हणजे असं नाही की फक्त लास्य जे आहे महिला सादर करतात. आता तांडव हा पुरुषाच्या संबंधित आहे आणि लास्य हे महिलाच्या संबंधित आहे. ठीक आहे. पण जेव्हा तांडव म्हटलेलं आहे की पुरुषाच्या संबंधित आहे तर त्याच्यात सुद्धा एक्सेप्शन आहे, त्याच्यात महिला सुद्धा आहे. एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं कालीमाता आणि त्यानंतर महिषासुरमर्दिनी आणि त्यानंतर जे आहे दुसरं तुमचं लास्य. तर लास्यामध्ये सुद्धा जे आहे ना तर आपल्याला एक्सेप्शन तुम्हाला सापडते की जे आपण त्याला काय म्हणतो पुरुषांनी सुद्धा जे आहे परफॉर्म केलेला आहे. ठीक आहे. तर लास्य हा सौम्य नृत्य प्रकार आहे आणि या शृंगार रसास प्राधान्य दिले जाते. आता शृंगार रसात जास्तीत जास्त प्राधान्य आता आपण पाहणार आहोत. नवरस म्हणजे नृत्यामध्ये नवरस असतात तर ते नवरस कोणते कोणते आहे ते पाहणारच आहोत. पण शृंगार जिथं रस येतो तर तो शृंगार रसाला प्राधान्य देणाऱ्या महिला असतात.
तर हा जो आहे लास्य हा महिलाशी संबंधित आहे. लास्य पैलू हा स्त्रियांशी संबंधित आहे. जसं मी सांगितलं, सौम्य आणि सुंदर अशा हालचाली आणि सुंदर हावभाव आणि आकर्षक चेहरा हे याचे वैशिष्ट्य आहे. पौराणिक कथेनुसार पार्वतीने, म्हणजे आता काय आहे, म्हणजे जसं सेम मी ते सांगत आहे की पौराणिक कथेनुसार पार्वतीचं आणि शिवजीचं जेव्हा लग्न झालेलं होतं आणि ते लग्न झाल्यानंतर जे आहे तर त्यावेळेस त्या आनंदात त्याला काय म्हणू शकतो आपण, पार्वती यांनी तो जो आहे लास्य परफॉर्म केलं होतं किंवा लास्याचं सादरीकरण केलेलं होतं. ठीक आहे. तर हा आनंदी डान्स आहे किंवा आनंदी नृत्य आहे. आणि प्लस हे फक्त महिला परफॉर्म करतात, म्हणजे फक्त महिलाच परफॉर्म करतात असं नाही, पण जास्तीत जास्त जे आहे हे महिला परफॉर्म करतात. पण याच्यात त्याला आपण काय म्हणू शकतो का एक्सेप्शन सुद्धा आहे. कामदेव सुद्धा जे आहे लास्य परफॉर्म करते किंवा त्यांनी केलं सुद्धा आहे. लास्य हा भाव, अभिव्यक्ती दर्शक, अभिनययुक्त आणि तालबद्ध अंगविक्षेप नृत्याचा प्रकार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे याचे हे जे आहे हे पैलू आहेत. आता घटक कोणते आहेत? नृत्याचे घटक. आता नृत्याचे घटक जे आहे तर नृत्य, त्यानंतर नाट्य, हे काय आहे, हे 3 घटक आहेत. तर आता नृत्य म्हणजे काय? नृत्य प्लस चेहऱ्यावरील हावभाव. म्हणजेच काय आहे, तुम्ही उदाहरणार्थ इथं लिहिलेलं आहे मी की माधुरी दीक्षित यांचा डान्स जर तुम्ही पाहिलेला असेल तर त्यावेळेस ते नृत्य सुद्धा सादर करतात आणि चेहऱ्यावर हावभाव सुद्धा येते. ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जात असते? नृत्य. आणि नृत्य म्हणजे काय? फक्त शारीरिक हालचाली, म्हणजे तुम्ही डान्स परफॉर्म करताय, चेहऱ्यावर काही हावभाव नसणार आणि फक्त तुम्ही डान्स करत आहात. पण नृत्यामध्ये काय होते की तुम्ही डान्स पण परफॉर्म करत आहात आणि प्लस चेहऱ्यावर सुद्धा तुमचे काय राहणार आहे, हावभाव राहणार आहे, एक्सप्रेशन राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं नाट्य. तर या नाट्यामध्ये काय होते की याच्यामध्ये काय होत असते की डान्स सुद्धा परफॉर्म केला जाते आणि एक प्रकारचं नाट्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रसंग सुद्धा दाखवला जाते. उदाहरणार्थ काली. ठीक आहे. उदाहरणार्थ काली. तर त्याच्यामध्ये डान्स म्हणजे डान्स सुद्धा होणार आणि प्लस दुसऱ्या इकडे जे आहे प्रसंग सुद्धा दर्शवला जाणार. तर त्याला म्हटलं जात असते काय, नाट्य. हे झाले याचे काय झालेले आहे घटक. कशाचे? नृत्याचे घटक. म्हणजे पैलू 2 पैलू आहे, घटक 3 आहेत. पैलू कोणते आहेत? तर पैलू एक आहे तुमचा तांडव, दुसरा आहे तुमचं लास्य. त्यानंतर तुमचे घटक आहेत कोणते? 3. नृत्य आणि त्यानंतर नाट्य, हे 3. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचे नृत्याचे रस. आता नृत्याचे रस किती आहेत? 9 रस. ठीक आहे. आता नृत्याचे 9 रस जे आहे हे कशामध्ये सांगितलेले आहे? नंदिकेश्वरांनी त्यांच्या एक जे बुक लिहिलेलं आहे किंवा ग्रंथ लिहिलेला आहे, अभिनय दर्पण, त्यांनी या 9 रसाबद्दल, म्हणजे जे डान्स परफॉर्म करत असताना किंवा नॉर्मली जे 9 रस आहेत तर त्याच्याबद्दल विस्तृतपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधले पहिले तर अगोदर तर असं आहे की ते 9 रस कोणते आहे? पहिला आहे शृंगार, रौद्र, बीभत्स्य, वीर, हास्य, करुण्य, त्यानंतर भयानक, शांत, अद्भुत. आता प्रत्येकाचा मिनिंग जर पाहिला असेल, शृंगार म्हणजे प्रेम, रौद्र म्हणजे राग, बीभत्स्य म्हणजे तिरस्कार, वीर म्हणजे धैर्य, हास्य म्हणजे विनोद, करुण्य म्हणजे शोकांतिका, भयानक म्हणजे भीती, शांत म्हणजे शांती आणि अद्भुत म्हणजे आश्चर्य. तर हे 9 रस आहेत आणि हे त्याचा मिनिंग आहे. ठीक आहे. हे 9 रस आहे आणि हे त्याचा काय आहे, मिनिंग आहे. ठीक आहे. आणि हे याच्यामध्ये तुम्हाला इथं जर पाहिलं असेल तर तुम्हाला हे 9 रस इकडे दिसतात. ठीक आहे. तर प्रत्येक 9, आता हे बीभत्स्य. ठीक आहे. हे बीभत्स्य. आता बीभत्स्य जर पाहिलं असेल तर काय म्हणजे तिरस्कार. ठीक आहे. त्यानंतर हे करुण्य म्हणजे तुमचं कम्पॅशन. तर हे जे आहे हे भयानक म्हणजे फिअर, भीती. ठीक आहे. ते हास्य. तर त्यानंतर रौद्र. तर हे प्रत्येक जे आहे हे 9 रस आहे जे तुमच्या त्याला काय म्हणतो नृत्यामध्ये सादर केले जात असतात. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की संगीत नाटक अकादमीनुसार शास्त्रीय नृत्याचे 8 प्रकार आहेत आणि प्लस सांस्कृतिक मंत्रालयानुसार जे आहे 9 शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहे. त्यामध्ये जर पाहिलं जो आहे ना छाऊ नृत्य जे आहे, हे म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर हे छाऊ नृत्य जे आहे तर हे यांनी जे आहे तर संगीत अकादमी जे आहे, संगीत नाटक अकादमी यांनी ते इन्क्लूड नाही केलं. पण जे तुमचं सांस्कृतिक मंत्रालय आहे, ठीक आहे,
तर त्यांनी काय केलेलं आहे, हा जो छाऊ नृत्य आहे, हा छाऊ नृत्य त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, म्हणून त्यांनी 9 कन्सिडर केलेले आहे आणि प्लस अकादमीने किती केलेले आहे, 8 कन्सिडर केलेले आहे. ठीक आहे. तर अशानुसार हे जे आहे तर हे थोडीशी याची पार्श्वभूमी आहे नृत्याची. आणि हे पार्श्वभूमी असल्यानंतर याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर सुरुवात कशी झाली, म्हणजे कोणत्या वेदापासून सुरुवात झालेली आहे, त्यानंतर त्याचे घटक कोणते, त्याचे पैलू कोणते, त्यानंतर नवरस असतात, ते नवरस कशामध्ये मेन्शन केलेले आहे, कोणाच्या ग्रंथामध्ये, नंदिकेश्वर आहे. ठीक आहे. अभिनय दर्पण या पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये जे आहे त्यांनी मेन्शन केलेले आहे. ठीक आहे. तर आता हे झालं तुमचं. आणि त्यानंतर जे आहे तर आता आपण पाहणार आहोत नृत्याचे प्रकार. तर सर्वात अगोदर जो आहे तो आहे तुमचा भरतनाट्यम. ठीक आहे. भरतनाट्यम. आता असं आहे की तुम्ही जे आहे आता जसं आर्ट अँड कल्चर आहे, तर आर्ट अँड कल्चर हे तुमच्या GS1 मध्ये आहे. आणि GS1 मध्ये जर पाहिलं सुरुवातीला तुमचे 2 जे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहे. पण आपल्याला काय आहे की 2च पॉईंट आहे, तर मग त्याच्यामध्ये काय काय येते किंवा काय काय त्याच्यामध्ये सब पॉईंट आहे हे माहीत नाही राहत. तर त्यासाठी काय आहे की एक प्रॉपर कोर्स असला पाहिजे किंवा प्रॉपर एक तुम्हाला त्याला काय म्हणतो की त्याला लेक्चर्स असो किंवा त्याचं समजून सांगणार किंवा त्याच्यामधून आपल्याला अभ्यास कसा करता यावा हे असं प्रॉपर गायडन्स असलं पाहिजे. त्यासाठी जे आहे तर तुम्ही विदर्भास अकॅडमीच्या एक आपलं जे ॲप आहे तिथं तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथं कला आणि संस्कृती नावाचं मीडियम मराठी आहे. कला आणि संस्कृती नावाचं जे आहे एक कोर्स आहे ते तुम्ही घेऊ शकता. प्लस आता याच्यामध्ये काय आहे की आता कला आणि संस्कृतीचा कोर्स घेतल्यानंतर प्लस तुम्हाला ॲडिशनल त्याच्यामध्ये घरपोच एक तुम्हाला त्याची जी आहे बुक मिळणार आहे. ठीक आहे. आता त्याची बुक जी आहे ते कोणती आहे, तर त्याची बुक आहे ही कला संस्कृती ही बुक आहे. आता ही प्रिंटेड बुक आहे, हे तुम्हाला घरी मिळून जाईल. आता प्रिंटेड बुक असल्यानंतर त्याचं सर मग सॅम्पल काय आहे किंवा सॅम्पल कॉपी कशी दिसते, तर जे तुम्हाला मी अगोदर नोट्सवरून शिकवलेलं आहे ना, जे हे नोट्सवरून शिकवलेलं आहे, हां, तर हेच आहे त्याची सॅम्पल कॉपी. तर असं तुम्हाला, आणि हे जे बुक आहे तुम्हाला वाटत असेल का सर इथं कलर दिसत आहे, पण तिथं मग आम्हाला ब्लॅक अँड व्हाईट येईल का, नाही. तर हे पूर्ण कलरफुल जे आहे बुक राहणार आहे. प्लस याच्यामध्ये मी काय केलेलं आहे की आता सपोज नगर रचना आहे किंवा स्तूप आहे किंवा मंदिर शैली आहे, तर मंदिर शैली जर पाहिलं असं तर याच्यावर क्वेश्चन विचारतात मेन्समध्ये. तर मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एक हँडमेड डायग्राम टाकलेले आहे. मग हँडमेड डायग्राम टाकल्याने काय होते का तुम्ही ॲज इट इज क्वेश्चन लिहायचं असेल तर तिथलं कॉपी आणि इकडे पेस्ट करू शकता. म्हणजे हँडमेड डायग्रामसुद्धा आणि प्लस तिथं जे कॉन्टेंट दिलेलं आहे त्याचे वैशिष्ट्य वगैरे दिलेलं आहे ते सुद्धा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याचं काहीही तुम्हाला काम राहणार नाही. आणि नियर अबाउट जे आहे 170-175 पर्यंत जे आहे ते पेजेस आहे, तर त्या बुकमध्ये मी सर्व गोष्टी टाकलेल्या आहे. ठीक आहे. म्हणजे समजा, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्याची सॅम्पल कॉपीसुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता ॲपला, तिथं जाऊन पाहू शकता. तर तिथं मी म्हणजे 35 पेजेस टाकलेले आहे, ते पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार काय काय आहे किंवा काय काय नाही आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये इंडेक्ससुद्धा आहे. ठीक आहे. तर असं सर्व जे आहे ना, तर तुम्ही काय करू शकता, एक आर्ट अँड कल्चर. आणि जनरली काय करतात आर्ट अँड कल्चर, बरेच जण काय करतात की एवढा टॉपिक आहे, तर एवढा टॉपिक असल्यानंतर हा केला नाही केला तर चालणार का. अरे केला नाही तर केला चालणार का, म्हणजे पण तुम्ही करत असाल, ठीक आहे, तुम्ही करत आहात आणि दुसरं कोणी करत नसेल, तुम्ही त्याच्यापेक्षा तर अहेड आहात ना, म्हणजे त्याच्यापेक्षा 2 पावलं समोर तर आहेच. तुम्ही हा विचार करा, कारण की 1-2 मार्क्सची रेस असते आणि 1-2 मार्क्सच्या रेसमध्ये आपण जर मागे राहिलो तर आपल्याला रिग्रेट फील नाही झाला पाहिजे त्यासाठी. ठीक आहे. तर भरतनाट्यम नावाचं एक नृत्य आहे. तर ते जे नृत्य आहे, तर हा जो आहे ना, असा समजलं जाते का भरतनाट्यम हा सर्वात जुना अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. म्हणजे सर्वात जुना क्लासिकल डान्स फॉर्म आहे. ठीक आहे. आणि याला जे आहे प्रत्येक त्याला काय म्हणू शकतो आपण, याचा उदय जो आहे, तर भरतनाट्यम नाव हे भरत मुनीच्या नावावरून उदयास आलेले होते. आणि भरतनाट्यम जे आहे, तर आता हे तर याच्या नावावरून उदयास आला, पण हा डान्स फॉर्म आला कुठनं, तर देवदासी प्रथा होती कुठे, तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. देवदासी प्रथा होती कुठे, तामिळनाडूमध्ये. तर तामिळनाडूमधून हा उदयास आलेला प्रकार आहे. ठीक आहे. देवदासी या प्रथामध्ये युवती मंदिराला दान दिल्या जात होत्या. आणि म्हणजेच काय आहे की असं होतं की एखादी युवती असेल, एक यंगर गर्ल असत, तर ती काय होत होती का तिला जे आहे ना, तर मंदिराला दान दिलं जातं आणि तिचं देवाशी लग्न लावून दिलं जात होतं. आणि तिला आयुष्यभर जे आहे तिथं डान्स परफॉर्म करावं लागत होतं, नृत्य सादर करावं लागत होतं. ठीक आहे. लग्न लावून त्यांना पूर्ण आयुष्यभर नृत्य सादर करावे लागत होते. ही एक प्रकारची शोषणकारीच प्रथा होती.
कारण की एकदा तुम्ही तिचं लग्न लावून दिलं तर लग्न लावून दिल्यानंतर ती तर झालं, मग काय, तर फक्त तिला नृत्य सादर करायचं, बाकीच्या तर मग तिचं जे काही स्वतःचं सेल्फ इंडिपेंडन्स आहे किंवा स्वतंत्र आहे तर काहीच नाही. मग याला जे आहे म्हणून श्री राजा गोपालचारी यांनी यावर जे आहे बंदी आणली होती आणि त्यामुळे भरतनाट्यमचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. परंतु नंतरच्या काळात काय होतं की स्वातंत्र्य सेनानी कोण, कृष्ण अय्यर यांनी हा पुनर्जीवित केला. ठीक आहे. आता श्री राजा गोपालाचारी जे आहे 1937 मध्ये म्हणजे 1937 मध्ये त्यांनी काय केलेलं होतं, याच्यावर बंदी आणली होती, कारण का हे शोषणकारी प्रथा होती म्हणून. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतर रुक्मिणी देवी अरुंडेल, ठीक आहे, कोण, रुक्मिणी देवी अरुंडेल यांनी जे आहे भरतनाट्यमला वैश्विक ओळख निर्माण करून दिली. तर कशी वैश्विक ओळख कशी निर्माण करून दिली, त्यांच्या सादरीकरणातून. ठीक आहे, त्यांच्या सादरीकरणातून जे आहे एक वैश्विक ओळख निर्माण करून दिली. भरतनाट्यम नृत्याला सर्व नृत्याची जननी मानल्या जाते. भरतनाट्यमला अग्निनृत्य असे सुद्धा म्हटले जाते, कारण नृत्यकार हा दिव्याच्या वातीसारखा हालचाल करतो. जे दिव्याची वात राहते ना त्याच्यासारखी हालचाल करतो, म्हणून याला काय म्हटले जाते, अग्निनृत्य. आता हा प्रीमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकते, कोणत्या नृत्य प्रकाराला अग्निनृत्य म्हणून संबोधल्या जाते, तर भरतनाट्यम. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे तर कोणत्या संगीताचा वापर केला जाते, कर्नाटिक संगीत. आणि प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे, बाला सरस्वती, पद्म सुब्रमण्यम, त्यानंतर जे आहे कृष्णमूर्ती इत्यादी. आणि त्यानंतर मृणाली साराबाई, मल्लिका साराबाई. ठीक आहे, मल्लिका साराबाई. तर ह्या सर्व जे आहे ना तर काय आहे त्याला आपण म्हणू शकतो प्रसिद्ध व्यक्ती आहे. म्हणजे कधी कधी विचारतात ना हे कोणत्या म्हणजे प्रीमध्ये विचारतात कोण कोण त्याच्या संबंधित आहेत. ठीक आहे, कोण कोण त्याच्या संबंधित म्हणजे एका साईडला जे आहे तर व्यक्ती दिल्या जाणार आणि दुसऱ्या साईडला जे आहे तर डान्स दिला जाणार. मग ते विचारलं जाणार की हे कशाच्या संबंधित आहे. तर ते जे वरचे नावं सांगितले मी, बाला सरस्वती, पद्म सुब्रमण्यम, कृष्णमूर्ती. ठीक आहे. त्यानंतर भरतनाट्यमधील काही स्टेप्स आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या स्टेप्स परफॉर्म केल्या जात असतात. तर पहिलं आहे तुमचं अल रिपू, त्यानंतर आहे जाती स्वरम, त्यानंतर आहे शब्दम, त्यानंतर वर्णम, पदम, जावली किंवा जावडी, तिलाना. आता नर्तकी मंडपात आल्यानंतर तिथे असलेल्या भिन्न देवतास पुष्पांजली वाहते. म्हणजेच काय आहे का हे याच्यामधल्या स्टेप्स आहेत. आणि प्लस याचा मिनिंग काय आहे का सुरुवातीला जेव्हा नर्तकी किंवा जो डान्सर असतो ना तो डान्सर तिथं आल्यानंतर काय करते का एक पुष्पांजली वाहते. कशासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी देवाचा. ठीक आहे. त्यानंतर जे आहे विविध शब्दरोषणानुसार नृत्य सादर केले जाते. त्यानंतर विशिष्ट शैलीनुसार गायले जाणारे देवदेविकांच्या नाट्यपूर्ण कथा प्रसंगावर आधारित काव्य म्हणजे शब्दम होय. त्यानंतर अभिनयाचा मानबिंदू ठरवला जातो. वर्णम हे पल्लवी आणि अनुपल्लवी या प्रकारचे साहित्य असते. ठीक. त्यानंतर पद्मम म्हणजे पदे ही देव किंवा राजा यांच्यावर लिहिले असतात आणि हे नृत्यकथेची आध्यात्मिक पार्श्वभूमी होय. त्याच्यानंतर आहे यामध्ये शृंगार रसाला प्राधान्य नृत्याचे सादरीकरण केले जाते. म्हणजे याला जे आहे शृंगार रसाला जास्तीत जास्त याच्यामध्ये त्याला काय म्हणू शकतो प्राधान्य दिल्या जाते. आणि प्राधान्य गेल्यानंतर मग सर्वात लास्ट जी स्टेप आहे ते म्हणजे तुमचं थिल्लाना. याच्यामध्ये आनंदी नृत्य सादर केले जाते जे तात्पुरतं किंवा म्हणजे टेम्पररी मोक्ष दर्शविते. ठीक आहे, टेम्पररी मोक्ष दर्शविते, त्याला काय म्हटलं जाते, थिल्लाना. आता याच्यामध्ये जे आहे ना काही याच्यामधल्या स्टेप्स ज्या आहेत. ठीक आहे. तर याच्यामधल्या काही स्टेप्स ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ते एक पहिला आहे कथक मुखहस्त आणि एकचर्य लशम. कथक मुखहस्त आणि एकचर्य लशम. आता कथक मुखहस्त म्हणजे काय आहे का जे आहे याच्यामध्ये पहिले 3 बोटं एकामेकांना जोडले जाते. जो ब्रह्मांडाचा आवाज हे पहिलं दुसरं तिसरं तर हे एकामेकाला जोडल्या जाते. तर याला म्हटलं जात असते काय, कथक मुख हस्त. कथक मुख हस्त. आणि हे कथक मुख हस्त असं राहते. तर हे जे आहे तर याच्यामध्ये काय म्हणजे हे म्हणजे काय दर्शवते तर ब्रह्मांडाचा जो आवाज असतो ना, ब्रह्मांडमधील आवाज तो दर्शवते. हे जे ते त्याला काय म्हणतो एक स्टेप जी आहे ती किंवा मुद्रा जी आहे
हे महत्त्वाच्या मुद्रा आहेत. तर ही जी आहे तर हे कशामधली आहे, भरतनाट्यमधली. कधी कधी तुम्हाला प्रीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकते की जी खाली दिलेली आहे, खाली दिलेली मुद्रा कोणत्या, किंवा खाली दिलेली मुद्रा म्हटल्यापेक्षा एक मुद्रेचं नाव दिलं जाणार आणि हे मुद्रा कशाच्या संबंधित आहे किंवा कोणत्या नृत्याच्या संबंधित आहे. भरतनाट्यम, कुचिपुडी, ठीक आहे, सत्रिया किंवा त्याला जर दुसरं पाहिलं असेल कथक, तर तुम्हाला ते त्याचं राईट आन्सर माहीत असलं पाहिजे. भरतनाट्यम हे प्रीमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकते. ठीक आहे. एकचर्या लशम म्हणजे काय की एकचर्या लशममध्ये काय होते का एकट्या व्यक्तीने सादर केलेलं नृत्य आहे. म्हणजे आता एक व्यक्ती जो आहे ना, तर काय असते की नॉर्मली एकच व्यक्ती, ठीक आहे, एकच व्यक्ती जो आहे अनेक भूमिका सादर करतो. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल तर एकच व्यक्ती असेल तर कृष्णाची सुद्धा भूमिका सादर करतो आणि राधाची भूमिका सुद्धा सादर करतो. त्याला म्हटलं जाते एकचर्या लशम. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जाते, एकचर्या लशम. तर हे जे आहे हे पूर्ण जर पाहिलं असेल आपण भरतनाट्यमध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत. ठीक आहे, भरतनाट्यमध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स आहे, त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्यानंतर प्रसिद्ध व्यक्ती, त्यानंतर त्याचा उदय कसा झालेला होता आणि त्याच्यानंतर महत्त्वाच्या मुद्रा कोणत्या होत्या ते. तर सर्व जे आहे तर या डान्सबद्दल भरतनाट्यम याच्या बाहेरचं तर काही नसते पेपरमध्ये विचारण्यासारखं. एवढंच आहे, याच्या बाहेर पेपरमध्ये कोणी विचारत नाही मेन्समध्ये जर क्वेश्चन आला तर. आणि प्रीमध्ये सुद्धा क्वेश्चन जे येतात तर ते असेच येतात जे तुम्हाला मी सांगितले काही. ठीक आहे. त्यानंतर आहे तुमचा कुचिपुडी. आता कुचिपुडी जो डान्स आहे तो जो आहे तर कुचिपुडी नृत्य हे आंध्र प्रदेशमधील कुसेलापुरम किंवा कुसेलापुरी, म्हणजे ते दोन्ही एकच नाव आहे, पण म्हणजे असे असते ना प्रत्येक गावाला कधी कधी वेगवेगळ्या नावाने म्हणून ओळखल्या जात असते, तसं या गावातून उदयास आले. पुरुषाचा गट गावागावामध्ये जाऊन हिंदू धर्मावर आधारित थीमवर नृत्य सादर करत होते. त्यांना काय म्हटलं जात होते, कुसेलवा. ठीक आहे, म्हणजे पुरुषांचे म्हणजे एक ग्रुप होता, पुरुषांचा ग्रुप प्रत्येक गावात जाऊन सादरीकरण करत होते. त्यांना काय म्हटलं जात होतं, कुसेलवा. ठीक आहे, आणि कशाच्या थीमवर, हिंदू धर्माच्या थीमवर जे आहे ते सादरीकरण करत होते. नंतर जेव्हा नववैष्णव चळवळ आली तर त्यामध्ये आंध्र प्रदेशमधील ब्राह्मण पुरुषांचा जो ग्रुप होता हे नृत्य सादर करण्यास त्यांनी सुरुवात केली. मग त्यांनी जेव्हा हे नृत्य सादर करण्यास सुरुवात केली तर त्यांचं जे थीम होती तर हे होती भागवत पुराण, आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, भागवतालूस. सुरुवातीला काय होतं, कोणतेही पुरुष जे आहे किंवा कोणत्याही पुरुषाचा ग्रुप एक डान्स परफॉर्म करत होता त्यांना म्हटलं जातो कुसेलवा. पण जेव्हा नववैष्णव चळवळ जी आलेली आहे, आता जेव्हा आपण कला संस्कृतीमध्ये शिकतो भक्ती चळवळ, ठीक आहे, त्यानंतर सुफी चळवळ, तर त्याच्यामध्ये जे आहे नववैष्णव चळवळ आहे. तर नववैष्णव चळवळ जेव्हा आलेली होती तर फक्त ब्राह्मण पुरुषांचा ग्रुप काय करत होता, हे डान्स परफॉर्म करत होता. आणि हे डान्स परफॉर्म करत असताना त्यांची जी थीम होती तर अगोदरची काय होती, हिंदू थीम होती, पण यांची जी होती तर हे कोणती थीम होती, भागवत पुराण. आता भागवत पुराण असल्यानंतर मग त्यांनी जेव्हा ते डान्स परफॉर्म केला त्यांना काय म्हटलं गेलं, भागवतालूस. ठीक आहे. कुचिपुडीला विजयनगर आणि गोलकोंडा राज्यकर्त्यांनी काय दिला, आश्रय दिला. आधुनिक काळामध्ये रागिनी देवी आणि बाला सरस्वती यांनी कुचिपुडीला पुनर्जीवित केले आणि सादरीकरण दरम्यान कोणत्या संगीताचा वापर केला जाते, कर्नाटकी संगीत. आता जेवढे जर तुम्ही पाहिलं असाल ना उत्तर भारतामध्ये आणि त्यानंतर तुमचं त्याला काय म्हणतो दक्षिण भारतामध्ये जास्तीत जास्त जेव्हा संगीताचा वापर केला जातो तो कर्नाटकी संगीत, आणि उत्तर भारतामध्ये जो आहे तो केला जात असतो हिंदुस्थानी संगीताचा. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही मंदिर शैलीमध्ये सुद्धा पहा तर नागर शैली असते तुमच्या उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतात असते तुमची द्रविड शैली, तसंच तुमचं म्युझिक सुद्धा आहे किंवा संगीताचं सुद्धा आहे. वीणा, बासुरी, ड्रम, मृदुंग अशा प्रकारचे जे आहे वादकांचा उपयोग केला. आता प्रसिद्ध व्यक्ती कोण, राधा आणि राजा रेड्डी, यामिनी कृष्णमूर्ती आणि सत्यनारायण शर्मा. तर हे जे आहे तर याच्याबद्दलचे आता याच्यामधला जो डेटा आहे ना तो तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकता किंवा जो आन्सर रायटिंग करायचं राहते ना तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर याचे वैशिष्ट्य काय आहे, कुचिपुडी नृत्य हे नृत्य नाट्य चांदण्या रात्री देवळाच्या आवारात किंवा मंदिराच्या आवारात करण्याची प्रथा आहे. पहिल्यांदा नृत्यकार रंगमंचावर येतो आणि नंतर त्याच्या भूमिकेबद्दल सांगतो आणि त्यावेळी छोटे छोटे नृत्य सादर करतो, त्याला म्हटलं जाते दरऊ. म्हणजे सुरुवातीला येणार, आल्यानंतर जे आहे त्याच्याबद्दल तो सांगणार आणि सांगितल्यानंतर छोटे छोटे जे आहे नृत्य सादर केलं जाणार, काय म्हटलं जातं त्याला दरऊ. हे याचे वैशिष्ट्य आहे कुचिपुडीचे. शृंगार रस हे कुचिपुडी या नृत्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
आता जनरली जर पाहिलं असेल असं आहे का जो त्याला काय म्हणतो की कुचिपुडी सुरुवातीला पुरुष परफॉर्म करत होते, पण नंतर महिलांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली. ठीक आहे, नंतर महिलांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली. तर आता जे आहे जेव्हाही महिला डान्स परफॉर्म करणार तर जास्तीत जास्त जो कोणत्या रसाचा वापर करणार, शृंगार रस. ठीक आहे. अनेक कुचिपुडीमध्ये नृत्य हे प्रेमावर आधारित असते, उदाहरणार्थ भामाकल्पम. आता हे भामाकल्पम जे आहे ना एक पौराणिक कथा आहे. ठीक आहे, कृष्णाबद्दलची. अनेकदा नृत्यकार गायकाची सुद्धा भूमिका बजावतो. सुरुवातीला फक्त पुरुषच सादर करत होते, परंतु नंतरच्या काळात महिलांनी सुद्धा नृत्य सादर करण्यास सुरुवात केली. कुचिपुडी नृत्यासाठी कर्नाटकी संगीताचा वापर केला जातो. कुचिपुडी हा कथानक संकीर्ण पद्धतीने सादर होणारा एक पात्री नृत्य प्रकार आहे. या नृत्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की कलापम किंवा त्यानंतर जे आहे भामाकल्पम आणि तरंगम. तरंगम या प्रकारात विशिष्ट आराध्य देवतेच्या लीलाचे वर्णन त्यानंतर लाटा तरंगाप्रमाणे केलेले जाते. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की तरंगम जे आहे आता किंवा तरंगम त्यानंतर भामाकल्पम जे आहे, तर हे काय आहे याचे एक तर त्याला काय म्हणतो की एक वेगवेगळे त्याचे नृत्य प्रकार, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे ना तर मुद्रा म्हणू शकतो आपण, जसं सुरुवातीला मुद्रा म्हटलं तशाच प्रकारे हे याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे तर नृत्य प्रकार असतात. ठीक आहे. तर ते प्रसिद्ध सोलो परफॉर्मन्स किंवा एक पात्री नृत्य कोणते आहे, तर ते हे आहे मंडूक शब्दम, त्यानंतर तरंगम मुद्रा आणि त्यानंतर तालचित्र नाट्यम. आता मंडूक शब्दामध्ये जे आहे ना तर याच्यामध्ये काय केलं जात असते, जो बेडूक आहे, आता बेडूक विहिरीमध्ये असल्यानंतर त्याला ते वाटते का तेच फक्त समुद्र आहे, वरती पाहिल्यानंतर त्याला वाटते तेच फक्त आकाश आहे. तर ते जे आहे ना त्याची जी कथा आहे ते दर्शवली जात असते कशामध्ये, मंडूक शब्दांमध्ये. त्यानंतर दुसरा आहे तुमचं तरंगमुद्रा. तरंगमुद्रामध्ये काय होत असते का, एक पितळ जे आहे ना तर पितळीची प्लेट घेतली जात असते आणि त्याला जे आहे त्या पितळीच्या प्लेटवर 2 पाय ठेवले जातात आणि डोक्यावर मटकी ठेवली जाते आणि तो त्यानंतर जे आहे हातामध्ये दिवे ठेवले जातात आणि तो डान्स परफॉर्म केला जात असतो, तर त्याला म्हटलं जात असते तरंगमुद्रा. त्यानंतर आहे तालचित्र नाट्यम. तालचित्र नाट्यामध्ये काय होत असते की जो डान्सर आहे किंवा नृत्यकार आहे तो काय करतो की डान्स करत असतानाच अशी रांगोळी जी आहे अशी टाकलेली असते आणि ते रांगोळी तो मग काढतो. ठीक आहे, म्हणजे डान्स करत असताना रांगोळी सुद्धा काढतो, त्याला म्हटलं जात असते तालचित्र नाट्य. तर हे जे आहे ना एक पात्री नृत्याचे प्रकार आहे, कशाचे, कुचिपुडीचे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ह्या म्हणजे जे आपण 2 डान्स परफॉर्म किंवा सॉरी 2 जे डान्स आहे ते घेतलेले हे तुम्हाला समजले असणार. आणि प्लस तुम्हाला जे काही मध्ये मी सांगितलं की नोट्स याची किंवा ह्या सर्व गोष्टी सांगितल्या तर ते त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजल्या असणार. बाकीचे जे काही याच्या समोरचे जे काही हे आहे त्याला काय म्हणू शकतो आपण प्रकार, नृत्य प्रकार, तर हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार, कारण मी भाग 1 नाव दिलेलं आहे याला आणि दुसरं भाग 2 आहे. ठीक आहे. तर भाग 2 मध्ये आपण बाकीचे नृत्य प्रकार पाहणार आहोत, जे आता सुरुवातीला आपण 2 घेतले. त्याच्यानंतर मग फक्त आपल्याला सुरुवात जे आहे, सुरुवात कशी झाली, नवरस वगैरे हे सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे साहीच्या साही आपण नेक्स्ट भागमध्ये घेऊ. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असणार. थँक्यू सो मच.